नागपूर जिल्ह्यातील सावनेर तालुक्यातील खापरखेडा येथे दोन गुन्हेगार गटांमधील जुन्या वैमनस्यातून आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चॅलेंजमुळे मध्यरात्री गँगवॉरची थरारक घटना घडली आहे। चाकू, तलवारी आणि काठ्यासह आमने सामने आलेल्या दोन्ही गटांमध्ये झालेल्या हाणामारीत तिघे जखमी झाले असून पोलिसांनी 12 जणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे। या घटनेनंतर परिसरात तणावाचे वातावरण निर्माण झाल्याने मोठा पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे। नागपूर जिल्ह्यातील खापरखेडा येथे रविवारी रात्री दोन गटांमध्ये भीषण गँगवॉर झाली। जुन्या वादातून आणि सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या चॅलेंजच्या पार्श्वभूमीवर दोन्ही गट चाकू, तलवारी आणि काठ्या घेऊन आमने सामने आले। नागमंदिर चौक परिसरात उभ्या असलेल्या प्रज्वल जाणे आणि त्याच्या मित्रांवर सूरज कावळे व त्याच्या साथीदारांनी हल्ला केल्याचा आरोप आहे। रक्षित कापसे याला लक्ष्य करत मारहाण करण्यात आली। त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या हिमांशू कडूवर चाकूने वार करण्यात आले, तर रोहित मेश्राम हाही या हल्ल्यात जखमी झाला। हल्ल्यानंतर आरोपींनी घटनास्थळावरून पळ काढला। काही वेळाने त्यांनी हिमांशूचा घराजवळ पाठलाग करून पुन्हा हल्ला केल्याची माहिती समोर आली आहे। या घटनेनंतर खापरखेडा परिसरात तणाव निर्माण झाला असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। कायदा आणि सुव्यवस्था राखण्यासाठी पोलिसांनी मोठा बंदोबस्त तैनात केला आहे। प्रज्वल जाणे यांच्या तक्रारीवरून खापरखेडा पोलिसांनी सूरज कावळे आणि त्याच्या 11 साथीदारांविरुद्ध भारतीय न्याय संहिता, शस्त्र अधिनियम आणि महाराष्ट्र पोलीस अधिनियमात अंतर्गत गुन्हा दाखल करून पुढील तपास सुरू केला आहे। खापरखेड्यातील या गँगवॉरमुळे परिसरात भीती आणि तणावाचे वातावरण निर्माण झाले आहे। पोलिसांनी आरोपीचा शोध सुरू केला असून या प्रकरणात आणखीन काही धागेदोरे समोर येण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे। या प्रकरणातील प्रत्येक घडामोडींवर सिटी न्यूजची नजर कायम राहील। नमस्कार।